नमस्कार मित्रांनो, कृष्णा मोटिवेशनल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज महाशिवरात्री. महाशिवरात्री फक्त सण नाही, तो एक आत्मिक अनुभव आहे. प्राचीन ग्रंथानुसार महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या दिवशी महादेव पूर्ण स्थैर्यात गेले. मन, शरीर आणि चेतना सगळं एकाच लयीत आलं. म्हणूनच या रात्रीला योगशास्त्रात विशेष महत्व आहे, कारण यावेळेस मानव शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने प्रवास करते. याच कारणामुळे जागरण, मंत्र जप आणि ध्यान या रात्री अगदी सहज घडून येतात. शिव म्हणजे केवळ एक देवाचं नाव नाही. शिव या शब्दाचा अर्थ आहे जे शुभ आहे, जे स्थिर आहे. म्हणजेच जेव्हा मन शांत होतं तेव्हाची अवस्था म्हणजे शिव. शिवलिंगाबद्दल अनेक गैरसमज आहेत. खरं तर शिवलिंग निर्मिती आणि अनंततेचं प्रतीक आहे. त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही, म्हणूनच शिवाला आदिदेव म्हटलं जातं. महाशिवरात्रीला दूध, पाणी, बेलपत्र अर्पण केलं जातं, कारण ही सगळी प्रतीक आहेत शुद्धतेची आणि समर्पणाची. पण खरी पूजा तेव्हाच होते जेव्हा आपण आपला अहंकार थोडा बाजूला ठेवतो. महाशिवरात्री म्हणजे देवाकडून काही मागण्याचा दिवस नाही, तो दिवस आहे स्वतःला थोडं शांत करण्याचा आणि महादेवाच्या स्थैर्याशी जोडण्याचा. हर हर महादेव. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.